साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. ओम मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतावरिष्ठं वातात्मजं वाणिज्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आज मातृऋण व्यक्त करत असताना आज तांबडे भाऊंच्या मातोश्रीला 1 वर्ष झालं ते त्यांच्या धामाला गेलेले आहेत. पाहणं मनुष्याचं जीवन कसं आहे. जोपर्यंत भगवान परमात्माने हा नरदेह दिलेला आहे आणि या नरदेहामध्ये जोपर्यंत कार्यरत तो भगवान परमात्मा आत्मा राम आहे तोपर्यंतच ह्या देहाला महत्त्व आहे. एकदा तो भगवान परमात्मा निघून गेला की या देहाला महत्त्व राहत नाही आहे. आज तांबडे भाऊंना त्यांचं आयुष्य जगण्यासाठी ज्या माऊलीनं भरभरून आशीर्वाद दिला, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवून लहानाचं मोठं करून त्याला त्याच्या पायावरती सक्षम उभा केलं आणि ती माऊली तांबडे भाऊंच्या या मंगल कार्याला प्रत्यक्षात पाहून ती माऊली आज आपल्यामध्ये नाही आहे. ज्यावेळेस तांबडे भाऊंच्या मूळ गावी कार्यक्रम झाला आपल्या तळेगावला, हनुमंतरायाचं दिव्य भव्य असं मंदिर बांधलं गेलं आणि त्या मंदिराच्या कार्यक्रमाला ती माऊली प्रत्यक्षात उपस्थित होती. ज्यावेळेस पूर्ण कार्यक्रम झाला आणि गुरुदेवांची धावपळ होती, त्या दिवशी मला 2 कार्यक्रम होते. मी निघालो आणि त्या माऊलीचं गुरुदेवांचं दर्शन झालं. त्या माऊली सांगत होत्या की गुरुदेवा, मला खूप आनंद झाला की तुम्ही भाऊकडून एवढं मोठं काम करून घेतलं. माझ्या डोक्यावरती हात ठेवा गुरुदेवा. आणि त्या माऊलीनं गुरुदेवांचा हात डोक्यावरती ठेवून घेतला, नमस्कार केला. या भगवान परमात्माचं मंगल कार्य ती माऊली डोळे भरून तिनं पाहिलं, प्रत्यक्षात उपस्थित होती आणि ती माऊली तिच्या धामाला निघून गेली. विचार करायची गोष्ट आहे. मनुष्य हा जन्मच असा आहे की जो जन्माला आलेला आहे त्याचं कार्य संपलं, त्याचं अन्न संपलं की तो निघून जात असतो. सज्जनांनो, आपल्याला आईसाहेबांच्या वर्षश्रद्धाच्या निमित्तानं आपल्याला एक आत्मिक एक बोध होणार आहे. जोही मनुष्य या जीवसृष्टीमध्ये आलेला आहे त्याला एक ना एक दिवस सोडून जायचंय. तर एक चांगला एक मी असं म्हणेल की एक ऊर्जा देणारा एक पॉझिटिव्ह मेसेज म्हणजे आपण सर्वांनी आपल्या आईवडिलांची मनोभावे सेवा करणं आणि जोपर्यंत हा नरदेह आहे तोपर्यंतच भगवंताचं चिंतन आणि चांगलं कर्म करणं. आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला हा मेसेज घ्यावा लागेल. बघा ना,
माणसानं आयुष्यामध्ये मनुष्य किती धन कमवतो, किती प्रतिष्ठा कमवतो, त्या माणसाचा किती सन्मान मिळतो, याच्यावरती मनुष्याचं जीवन नाही आहे. मनुष्याचं जीवन आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय पुण्यकर्म केलेलं आहे, तुमच्या आयुष्यामध्ये किती लोकांच्या आत्म्याचा तुम्ही आशीर्वाद घेतलेला आहे, तुमच्या आयुष्यामध्ये किती लोकांशी तुम्ही सुसंवाद केलेला आहे, किती लोकांना तुम्ही जीव घातलेला आहे, किती लोकांच्या आत्म्याचा तुम्ही आशीर्वाद घेतलेला आहे. आपण म्हणताना जाताना काहीतरी पुण्य असावं लागतं. ज्या वेळेस मनुष्य चांगलं कर्म करतो, दान धर्म करतो, आणि तेव्हाच या मोठ्या प्रवासातून तू मुक्त होत असतो. बघा, आपण तर कोणी मोक्ष, मुक्ती, स्वर्ग वगैरे आपण कोणी पाहिलेलं नाही आहे सज्जनांनो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, भगवान परमात्मा तो दयाळू आहे. भगवान परमात्मा तो शाश्वत आहे, तो नित्य आहे, तो सत्य आहे. कारण भगवान परमात्मा आपल्या प्रत्येक कर्माचा तो साक्षी आहे. साधू संत आपल्याला सांगून गेलेले आहेत, ज्या वेळेस आपण भगवान परमात्माचं नामचिंतन करतात, आपण सत्पुरुषाच्या सान्निध्यामध्ये राहतात आणि आपण मंगल कर्म करतात, त्यांनाच हा मार्ग मोकळा आहे. नाही तर अनंत जन्माचे बंधन आहेत. आपले सर्व संपत्ती तर आपल्यासोबत स्मशानापर्यंत येत नाही आहे. नातेवाईक सगळे जे मित्रमंडळी असते, नातेवाईक ते स्मशानापर्यंत येत असतात आणि स्मशानाच्या नंतर त्याच्यासोबत कोणीही नसतं. मग कोण असतं? तो निर्वी निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म, तो भगवान परमात्मा त्याच्या कर्मानुसार, त्याच्या पुण्याच्या माध्यमातून त्याच्यासोबत शेवटपर्यंत प्रवास करत असतो. म्हणून मनुष्याने जीवन जगत असताना साधू संतांच्या सान्निध्यामध्ये जाणं फार गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्म असणं फार गरजेचं आहे. पहा ना, 1 वर्ष ती माऊली गेलेली आहे. ती बिचारी जेवली का? ती झोपली का? तिची तब्येत कशी आहे? ती कशी राहते? ती दिसली का? पहा ना, आपल्याला काही शिकायत आहे? नाही आहे. कारण की एकदा हा जीव या सृष्टीतून एकदा निघून गेला, हा देह एकदा नष्ट झाला की आपलं नातं कोणतंही राहत नाही आहे. म्हणून सज्जनांनो, जोपर्यंत आईवडील जिवंत आहेत, जोपर्यंत आईवडील आपल्या घरामध्ये आहेत, तोपर्यंत आई वडिलांची सेवा करणं, आई वडिलांची काळजी करणं, त्यांच्या आत्म्याची शांती करणं, त्यांना आनंद वाटेल असं वागणं, हेच खरं महत्त्वाचं आहे. आता हल्लीच्या ज्यावेळेस आज शनिवार आहे, मला उशीर झाला यायला, आश्रमामध्ये खूप गर्दी आहे. शनिवारी प्रश्न उत्तराचा आजचा दिवस आहे. आश्रमामध्ये प्रश्न उत्तर करायला लोक येतात, माझ्या माऊल्या येतात. तर पहिला प्रश्न असतो त्यांचा, माझा मुलगा दारू पितो, माझा मुलगा 24 तास मोबाईलमध्ये असतो, माझा मुलगा माझं ऐकत नाहीये, माझा मुलगा 12वीला पास झाला, 10वीला नापास झाला, किंवा ITIला नापास झाला, किंवा डॉक्टरकीला नापास झाला. असे प्रश्न असतात गुरुदेवांकडे. माझं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मुलांना जर सुसंस्कार नसतील तर मुलं घडणार नाहीत. कारण की मुलांना जर सुसंस्कार द्यायचे असेल तर आई वडील आध्यात्मिक असणं फार गरजेचं आहे. वडील जर पूजा करताना त्या मुलाला दिसले तर ना जाणे त्याला कधीतरी वाटेल की मी पूजा करायला पाहिजे, भगवंताचा नमस्कार करायला पाहिजे. आई जर कधी तुळशीला पाणी घालत असेल, त्या मुलीवरती त्याचे चांगले संस्कार होणार आहेत. म्हणजे आई वडील जे अध्यात्म करतात तेच आपले मुलं शिकत असतात. आणि म्हणून आजची परिस्थिती अशी आहे, कोणीही आई वडिलांना मानायला तयार नाही आहे. पण आपण तिथं स्क्रीनवरती भाऊंचे आणि भाऊंच्या आईचे आपण फोटो बघताय. कारण की त्या आईच्या जवळ जाऊन, त्या आईला लेकरासारखं जवळ घेऊन ते फोटो काढलेले आहेत. आणि
त्या आईची सेवा त्यांनी केलेली आहे. ज्यावेळेस आईसाहेबांना देव आज्ञा झाली, भाऊंचा मला फोन आला, त्यांना फोनवर बोलता येत नव्हतं. खरंच असा सुपुत्र, असा मुलगा, अभिमान वाटतो मला माझा शिष्य म्हणून घ्यायला. आणि त्या आईला अभिमान वाटत असेल की माझ्या मुलाने माझी आयुष्यभर सेवा केली. मी तर हनुमंतरायाकडे, भगवान विश्वनाथाकडे एवढीच प्रार्थना करेल, ती माऊली जिथे कुठे जिथेही असेल, ती माऊली तिच्या योग्य धामाला पोहोचिती व्हावो. भगवान परमात्मा तिच्या मनोकामना पूर्ण करो. आपण सर्व सज्जन मायबाप त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांचा नमस्कार करण्यासाठी, त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण सगळे आलेले आहात. भगवान परमात्मा आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, आपल्या मनोकामना पूर्ण करो. कारण की जे आपल्या हातात आहे तेवढं आपण करू शकता. मला असं वाटतं, आता आज आपण अन्नदान करणार आहोत. हा डिसेंबर महिना, मार्गशीर्ष महिना म्हणजे हा दान धर्माचा महिना असतो. आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या दिवशी म्हणजे आज 31 तारीख आहे आणि आईसाहेबांचं आज वर्षश्राद्ध आहे. निश्चितच जेही पुण्य आत्मा इथे जेवणं करतील, भोजन करतील आणि भाऊ दान धर्म करतील, तर मी असं म्हणेल निश्चितच आईसाहेबांचा प्रवास सुखाचा होईल. कारण हा खूप पवित्र महिना आहे आणि आपण सर्वांनी खूप छान गर्दी केली. आपण त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी आपण सर्व इथे आलेले आहात. मी जाता जाता आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल, ज्याच्या घरामध्ये आई वडिलांची सेवा नाही त्याचं जीवन शून्य आहे. ज्याच्या अंतरंगामध्ये आई वडिलाप्रती प्रेम नाही आहे त्याचं जीवन शून्य आहे. ज्यांच्या आयुष्यामध्ये अध्यात्माचा गंध वाराही नाही आहे त्यांचं आयुष्य शून्य आहे. भगवान परमात्मा आपल्याला सर्वांना सांगून गेलेले आहेत, अध्यात्म जर करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, तर आपण संतांची संगत धरली पाहिजे, संतांच्या सान्निध्यामध्ये गेलं पाहिजे. जोपर्यंत आपलं पुण्य कर्म भगवान परमात्माला आवडत नाही आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक गुरु येऊ शकत नाही. सज्जनांनो, माझ्या माया बहिणींनो, कारण की आता हल्ली साधूकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदललेला आहे. कारण या पृथ्वीला आनंद देणारा, या जीवसृष्टीला सांभाळणारा, या जीवसृष्टीला पुण्य देणारा आणि खरोखर पाऊस पाडण्यासाठी सृष्टीला मदत करणारा एकमेव महात्मा आहे, त्याचं नाव आहे साधू. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा या कलियुगी. कारण या कलियुगामध्ये साधूंनाच का थोर म्हटलेलं आहे की ज्या साधूचे षड्विकार गेलेले आहेत, ज्या साधूचं मंगल कार्य जगाच्या कल्याणासाठीच आहे, जो साधू या जगाला योग्य मार्गाला घेऊन जातो, खरं अध्यात्म तो शिकवतो आणि त्या साधूच्या पुण्याईनं या देवाच्या सृष्टीमध्ये सर्व मंगल चाललेलं आहे. माझ्या माया बहिणींनो, महापुरुषांनो, खरंच आजचा सुंदर असा पॉझिटिव्ह मेसेज आहे. ती माऊली वर्षेभर झालं आपल्यातून निघून गेलेली आहे, अजून तिचा आपल्याला फोन सध्या आलेला नाही आहे. लक्ष असू द्या, एकदा जर हा देह गेला, एकदा जर आईवडील आपल्यापासून निघून गेले, तर तुम्ही कोणतेही प्रयत्न केले, कितीही दान धर्म केला, कितीही त्यांना पाची पक्वान खाऊ घातले, तरीही मला असं वाटतं की देवाला आनंद वाटणार नाही आहे. जोपर्यंत ती माऊली जिवंत आहे, जोपर्यंत ती माऊली आपल्या घरात आहे, तोपर्यंत त्या माऊलीची सेवा, त्या वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. नाही तर आजचं जग सगळं मोबाईलवरचं आहे. मोबाईलवरच्या जगाला मला असं वाटतं अध्यात्म काहीही माहीत नाही आहे. अध्यात्म जर कसं करायचं असेल, साधूच्या संगतीत कसं यायचं असेल, मंगल कार्य कसं करायचं असेल, तर भगवान परमात्मा म्हणतात, इफ एनी ऑफ यू डिझायर टू फॉलो मी, let them deny themselves company of their ego and possessions and then come unto me. अरे बाबांनो, मला जर फॉलो करायचं असेल, माझ्याकडे यायचं असेल, माझं अनुकरण तुम्हाला करायचं असेल, तर पहिल्या प्रथम मी आणि माझं हे तुम्हाला सोडून द्यावा लागेल. म्हणजे काय, अहंकार सोडावा लागेल. देन कमान टू मी, नंतर माझ्याकडे मी तुमचा स्वीकार करेल. सज्जनांनो, हे 4 दिवसाचं जीवन आहे.
जो मरून जातो प्रवासाला त्यालाच कळतं. जे लोक आईवडिलांना आज आईवडील त्यांचे नाही आहे त्यांनाच माहीत आहे, त्यांनाच ती कमी किती भासत असेल, त्यांना काय त्यांच्या काय फिलिंग्स असतील हे तेच जाणू शकतात. मला एवढंच सांगायचं आज आपल्या सर्वांना, सज्जनांनो, ज्यांचं आईवडिलाप्रती भावनिक, इमोशनल आणि प्रेमपूर्ण हृदय आहे, मी असं म्हणेल की तोच या जगामधला माणूस आहे. संपत्तीच्या ठिकाणी राहत असते. मुलाची खरी संपत्ती आई वडील आणि त्याचं चांगलं कर्म आहे. आई वडिलांची खरी संपत्ती त्यांचे मुलं आणि त्यांचं चांगलं कर्म आहे. चांगलं कर्म म्हणजे अध्यात्माच्या मार्गातून आपण गेलं पाहिजे. पुण्य कर्म म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपण कुठेतरी दान धर्म केला पाहिजे. कारण की माणसाकडून कधी कधी प्रपंचिक लोकांकडून दान धर्माला एवढं फॉलो केल्या जात नाही आहे. कारण की हा महाराष्ट्र साधू संतांचा आहे, हा महाराष्ट्र लोक शिक्षकांचा आहे, हा महाराष्ट्र माझ्या राजा शिवछत्रपतीचा आहे, हा महाराष्ट्र महापुरुषांचा आहे आणि ह्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. संत सांगून गेलेले आहेत, राम राम म्हणता रामची होईजे, पदी बैसुनी पदवी घेईजे. कारण अध्यात्म मोबाईल पुरतं नको, अध्यात्म पूजा पुरतं नको, अध्यात्म प्रवचन पुरतं नको किंवा अध्यात्म प्रवचन ऐकाय पुरतं नको. मग अध्यात्म कसं असलं पाहिजे? अध्यात्म असं असलं पाहिजे, डोंट बी अफ्रेड टू गिव्ह अप द गुड टू गो फॉर द ग्रेट. कारण जर उत्तमता जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायची असेल तर एखादा जो गुण आपला असेल तो जर आपण सोडून देताना नाराज होऊ नये. एखादा गुण जर आपल्याला अध्यात्मामध्ये जाऊ देत नसेल, श्रद्धा बसू देत नसेल, गुरुवर्यांच्या सानिध्यात जाऊ देत नसेल, तो गुण सोडताना नाराज होऊ नये. काही लोक सर्व गुण संपन्न असतात आणि एखादा बोजर संताचा साधूचा त्यांना घ्यायचा असतो तर त्यांचा जो इगो असतो, अहंकार असतो, तो त्याला बोध होऊ देत नाहीये. पहिल्या प्रथम तो लोकांना 5 मिनिटं, 2 मिनिटं, 1 मिनिट देवापाशी बसायलाच वेळ नाही. माझे ज्ञानदेव त्याचं पुण्य सांगतात, देवाच या द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्तीचारी साधियल्या, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणतात, जर भगवंताचं नाम जर मुखात आलं, भगवंताच्या मंगल नामाचा जर उच्चार झाला तर त्याचं पुण्य या मूर्ती लोकामध्ये कोणी लिहू शकणार नाही. आणि अक्षरशः चित्रगुप्तानं जर ठरवलं मला हे महापुण्य लिहायचं आहे, तोही लिहू शकणार नाही आहे. म्हणून मंगल भगवंताचं नाम आपल्या मुखात येणं फार महत्त्वाचं आहे. पण ते येत नाही. का बरं येत नाही आहे? तर ज्यांच्या अंतरंगामध्ये षडविकार आहेत. षडविकार म्हणजे काय? काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. आपला मूर्ती लोकामध्ये कोणी दुश्मन नाही आहे, आपली कोणाशी स्पर्धा नाही आहे, पण स्पर्धा आपणच आपल्याशी करत असतात. त्या षडविकार घालवण्याचं ज्ञान आपल्याकडे नसतं. ते षडविकार कशानं जातात आपल्याला माहीत नसतं आणि त्याच्यावर तरुण उपाय जर संतांनी साधून सांगितला तर ते लवकर आपल्याला तो पचत नाही आहे किंवा त्याचा स्वीकार आपण करत नाही आहे. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जे दर्शनीय आहे, जे डोळ्यांना दिसतंय त्यालाच जग खरं मानत चाललेलं आहे सज्जनांनो. पण हाडामासाच्या दृष्टीने आपण किती पाहणार आहात? ते ब्रह्मचैतन्य, तो भगवान परमात्मा हाडामासाच्या दृष्टीने आपल्याला दिसणार नाही. जर त्या चैतन्य प्रभूला जर बघायचं असेल तर काय करायला लागेल? कबीर म्हणतात, गुरुबिन माला फेरते, गुरुबिन देते ज्ञान, गुरुबिन सब निष्फल गया, पूछो वेद पुराण. जर सद्गुरू आपल्या आयुष्यात जर नसतील तर मला असं वाटतं आपले पितृ सध्या आपलं अन्न ग्रहण करणार नाहीत. आमच्यासारख्या साधूचा विषय सोडा, भगवंताचा विषय सोडा, आपले पितृ सध्या अन्न ग्रहण करणार नाहीत. याचं कारण आहे की ते अन्न का ग्रहण करत नाही आहे? त्या अन्नामध्ये संशय असतो आणि संशय हा सगळ्यात मोठा दुश्मन आहे. आपला अहंकार सगळ्यात मोठा दुश्मन आहे, आपला लोभ सगळ्यात मोठा दुश्मन आहे. आणि हे केव्हा जातो, कधी जातो? तर
श्री गुरु असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. गुरु कृपा झाल्याशिवाय, गुरुचा आशीर्वाद असल्याशिवाय आपण हे अहंकार आपण घालवू शकत नाही. कारण अहंकाराने तो जड झालेला जीव, अहंकाराने तो बद्ध झालेला जीव केव्हा मुक्त होतो? जेव्हा तो साधूच्या, गुरुवर्यांच्या, संताच्या संगतीमध्ये जात असतो. विचार करायची गोष्ट आहे. आज तांबडे भाऊंनी गुरुदेवांना इथे बोलवलं की गुरुदेव इथे येतील आणि आम्हाला 2 शब्दाचा आम्हाला बोध करतील आणि निश्चितच आम्हाला त्याच्यातून आमच्या आईसाहेबांपर्यंत आमची प्रार्थना पोहोचिती होईल. आणि निश्चितच आमच्या आईसाहेबांचा प्रवास जर कुठे थांबला असेल तर साधूच्या दर्शनानं, साधूच्या आशीर्वादानं, साधूच्या नामचिंतनानं, साधूच्या चिंतनाच्या पुण्यानं त्या माऊलीचा प्रवास सुखमय होऊन जाईल. कारण साधू जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. आपण आयुष्यामध्ये किती धन संपदा, आपण किती पदव्या उपाध्या प्राप्त करतात. धर्मधन भाग्यवंतांनो, माझ्या माया बहिणींनो, या सृष्टीमध्ये त्याला काहीही महत्त्व नाही आहे. मग कशाला महत्त्व आहे? महत्त्व आहे तुम्ही कसे वागतात, समाजाशी तुम्ही कसे बोलतात, समाजाचं काय ऋण व्यक्त करतात, भगवान परमात्माचं ऋण काय व्यक्त करतात, आपली बुद्धी कशी आहे. भगवान परमात्मा म्हणतात, कॉन्शियन्स इज गॉड प्रेझेन्स इन मॅन. द माइंड इज एव्हरीथिंग, व्हॉट यू थिंक यू बिकम. हो, तुम्ही जसे विचार करतात तसे तुम्ही बनतात. भगवान परमात्मा म्हणतात, अरे बाबांनो, जर मला निराकाराला शोधायचं असेल तर कसं शोधाल? चैतन्यम शाश्वतम शांतम योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै श्री गुरुवे नमः. त्या चैतन्य प्रभूला म्हणजे गुरुवर्य आयुष्यात, आपल्या जीवनात, आपल्या लाईफमध्ये येत नाही आहे तोपर्यंत आपण देवाशी गाठ करू शकत नाही आहे. कारण तोच एक शुद्ध पवित्र महात्मा आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचिती करत असतो. आणि या कलियुगामध्ये 4 युग आहे सज्जनांनो. मी हे का सगळं आपल्यासमोर मांडत आहे? हो, आज माझ्याकडे वेळ नाही आहे, पण आज वर्ष झालं आईसाहेबांना जाऊन त्या आईसाहेबांना एक निरोप देण्यासाठी, त्यांचा प्रवास सुखाचा करण्यासाठी, त्यांना त्यांचं कैलास धाम मिळण्यासाठी, त्यांच्या कर्मानुसार जेही त्यांचं पुण्य त्यांच्या पदरात आहे त्या पुण्यानं त्यांचा आनंदीमय प्रवास होण्यासाठी गुरुदेवानं त्यांच्या आयुष्यातला वेळ तांबडे भाऊंना दिला, आईसाठी दिला. कारण की आईसाहेबांच्या प्रत्येक कार्याला मी येऊ शकलो नाही वर्षभर, पण वर्षातून 10 ते 15 चक्रा तांबडे भाऊंच्या गुरुदेवांकडे झाल्या. आणि जेव्हा जेव्हा ते आले तेव्हा तेव्हा आईचा विषय निघतो. कारण आई असं धन आहे, बाप असं धन आहे, गुरुवर्य असं धन आहे, हे धन कधीही संपत नाही. ती माऊली जरी निघून गेली असेल पण त्या माऊलीचं चित्त मात्र या प्रपंचिक जीवनामध्ये मुलाबाळांकडे असतं. बापाचंही चित्त मुलाबाळांकडे असतं. पण लक्ष असू द्या, जेव्हा खरं ब्रह्म ज्यावेळेस शेवट कळतं त्यावेळेस आपण त्या ब्रह्मचैतन्याचं चिंतन करत असतात. मी तर असं म्हणेल, आजचा हा दिवस म्हणजे आईचं ऋण व्यक्त करणारा आहे, आई वडिलांचा आदर करणारा आहे, आई वडिलांच्या मातृपितृ ऋणातून मुक्त होणारा आजचा दिवस आहे. तर प्रत्येकानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं कर्म केलं पाहिजे की त्याचा पुढचा प्रवास, येही लोकाचा प्रवास सुखाचा झाला पाहिजे. कारण की पुण्याशिवाय सुखाचा प्रवास होऊ शकत नाहीये. मी जाता जाता एवढंच सांगेल आपल्या सर्व सज्जनांना, माझ्या माया बहिणींनो, आपल्या घरामध्ये जर वृद्ध सासू असेल, आपल्या घरामध्ये जर वृद्ध माणसं असतील तर त्यांची भगवंत म्हणून सेवा करा. भगवान परमात्मा तुम्हाला कधीही कमी पाडणार नाहीये. मी महापुरुषांना सांगेल, आपण किती श्रीमंत आहात, आपण किती गरीब आहात, आपण किती विद्वान आहात, याच्याशी देवाला अजिबात देणं घेणं नाही आहे. आपण माणसाशी माणसाचा व्यवहार कसे करतात याचं विशेष भगवंताला घेणं आहे. म्हणून असे कर्म करा, असे वागा की आपल्यापासून कोणताही जीव दुखता कामा नाही आहे. आपल्यापासून, आपल्या वाणीने कोणाला त्रास होता कामा नाही आहे. आपल्यापासून कोणाला इजा होता कामा नाही आहे. आपल्यापासून कोणाचं नुकसान होता कामा नाही आहे. आणि आपल्याला त्या कर्माचं दुःख होता कामा नाही आहे. असं कर्म करा की लोकांनी आपली अपेक्षा केली पाहिजे. लोकांना असं वाटलं पाहिजे की फलाना मला भेटला नाही आहे,
त्याचा माझा सुसंवाद झाला नाहीये, मी त्याला डोळे भरून पाहिलं नाहीये, तर हे मनुष्य कर्म आहे. आपल्या सर्वांना आज ज्या कार्यक्रमाला आपण आलात त्या आईची सगळ्यांना आठवण होत असेल, स्मरण होत असेल. आई वडिलाची सेवा करणं आपल्या सर्वांचं परम कर्तव्य आहे. आई वडिलाचा आदर करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. मी माझे 2 शब्द इथेच थांबवतो आणि जिथे कुठे आईसाहेब असतील त्या आईसाहेबाला नतमस्तक होतो आणि भगवान हनुमंतरायाला, भगवान विश्वनाथाला मी प्रार्थना करतो की आई जिथे असतील त्यांचा स्वीकार करा, त्यांना आनंद मिळो, त्यांना शांतीचं धाम मिळो आणि परत तांबडे भाऊच्या पुण्य कर्माने ती माऊली त्यांच्या कुटुंबामध्ये परत जन्माला येऊ. सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. खूप आनंद वाटला. आपण सर्वांनी खूप छान श्रवण केलं. सज्जनांनो, आई वडिलांची सेवा करा, साधू संतांच्या सान्निध्यामध्ये जा आणि भगवंताच्या मंगल नामाचा उच्चार करा. आपण सर्व भाग्यवान आहात. भगवान परमात्मा आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो. जय श्रीराम. आपण भगवान परमात्माच्या मंगल नामाचा उच्चार करू. मी ज्या महामंत्राचा उच्चार करेल आपण सगळ्यांनी करायचा आहे. आईसाहेबांना आपण नतमस्तक करत असताना थोडंसं आपण झुकू. आईसाहेबांचा नमस्कार करू. गुरुदेव बघा कसे उभा राहायचं, असं उभं राहायचं आपल्याला. आणि मी उच्चार केला की मग आपल्याला करायचं आहे. ओम शांती शांती शांती. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. आपल्या सरळ बघा. जय श्रीराम. भगवान यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी नातेवाईक, जो माणूस जन्माला आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच असतो, हा निसर्गाचा नियम आहे. परंतु जाताना आपलं कार्य आणि कर्तृत्व मागं ठेवून जात असतो. या मातेचं कार्य कर्तृत्व महान होतं. त्यांच्या जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबियावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते दुःख हलकं करण्याची परमेश्वर त्या कुटुंबाला शक्ती देव, ताकद देव. त्या मातेला मी कादवा सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद बांधव, शेटे कुटुंबीय यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर परमपूज्य वलसाडचे महंत साईबाबा यांनी या ठिकाणी येऊन मातोश्रींना 2 शब्द श्रद्धांजली अर्पण करावी. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति, पूजामूलं गुरुपदं, मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा. अखण्डं मण्डलाकारं व्याप्तेन चराचरं, तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्माता गुरुर्पिता गुरुर्ब्रह्मा
गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वैसे तो माँ और पिताजी के ऊपर हम कितनी भी गोष्ठी करें, प्रवचन करें, सत्संग करें, बहुत कम है। धरती का कागज करो, वनराय की लेखनी करो, समुद्र की साई करो, फिर भी माँ बाप का गुण और हरि गुण कभी लिखा ना जाता है। माँ दया की सागर है तो माँ करुणा की भंडार भी है, तो माँ क्षमा की मूर्ति है, तो माँ ममता की लहर भी है। माँ के चरणों में स्वर्ग है तो पिताजी स्वर्ग में ले जाने का द्वार है। माँ प्रेम की प्रकृति है, माँ प्रकृति की सरस्वती का आनंद है, तो पिताजी परमात्मा की प्रसन्नता है। या भी बैठे बैठे मैंने मेरे अंदर से जो आया वो मैंने लिखा। लिखना तो बहुत कुछ है, मगर एक बात है कि निर्गुण निराकार को तो किसी ने देखा नहीं, मगर सगुण साकार में अगर कोई प्रकट स्वरूप से अगर कोई परमात्मा है तो वो आई वडील, वो माँ बाप है। जिंदगी का हर ऋण हम अदा कर सकते हैं, मगर दो ऋण कोई अदा नहीं कर सकता। आपका देहधारी गुरु भी वो ऋण को अदा नहीं कर सकता। गुरु तो बहुत मिल जाएंगे, मगर सच्चे सदगुरु मिलना बहुत कठिन है। उपदेश देने वाले गुरु तो बहुत मिल जाएंगे, मगर उस उपदेश के आचरण पर चलने वाले सदगुरु बहुत कम मिलेंगे। तो निर्गुण निराकार को तो किसी ने देखा नहीं, मगर सगुण साकार में अगर कोई परमात्मा स्वरूप से अगर कोई है तो वो माँ बाप है। कि जिस माँ ने 10-10 महीने तक की गर्भ की वेदना को सहन किया, जिस माँ ने बच्चे को जन्म देके एक एक रात का नींद का उजागर किया, जिस माँ ने बच्चे को जन्म देके दुखते थान की परवाह न की, दबा दबा के एक एक बूंद दूध का पिलाया, ऐसी माँ का दूध का ऋण का कर्ज इस दुनिया का कोई माई का लाल चुकते नहीं कर सकता। उसी प्रकार पिताजी का पसीना का ऋण, जिस पिताजी ने परिश्रम करके बच्चे को पढ़ाया लिखाया, दुनिया के साथ दुश्मनी करके आपको पांव भर किया, ऐसे बाप के पसीने का एक बूंद का ऋण का कर्ज हम में से कोई अदा नहीं कर सकता, ना आपका देहधारी गुरु भी। तो परमात्मा ने अपना विश्वास कैसे हासिल किया कि बाबा ने 2 मंत्र दिए, श्रद्धा और सबूरी। तो व्हाट इज द मीनिंग ऑफ द श्रद्धा? कि जिस मां के गर्भ के अंदर में हम बीज रूप से आए, उस अंधकार कोतड़ी में उसने 9 महीने में सुंदर सा हमारा घाट गढ़ लिया। वहाँ खाना पीना सोना उठना बैठना हमारी हिफाजत की। बाहर निकल के माँ के आंचल में दूध दे दिया। अगर यह पंच तत्व का शरीर अगर बीमार गिरे तो उसने आयुर्वेदिक रूपी औषधि बना दी। तो इसीलिए ऐसे परमात्मा क्या, जिसने इधर हमारी हिफाजत की, क्या आगे नहीं करेगा? जरूर करेगा। इसलिए कहते कि श्रद्धावान लभ्यते विश्वासम फलदायकम संतोषम परम सुखम। तो पिताजी की थोड़ी महिमा कहता हूं। तो एक बार पिताजी का बच्चा बहुत बड़ा हो गया, मगर पिताजी से बोलता नहीं है। पिताजी की वजह से तो आया, मगर उसने बहुत बड़ी फैक्ट्री खोल दी, बहुत बड़ी फैक्ट्री का सेठ का मालिक बन गया। लोगों के द्वारा पिताजी को पता चला कि मेरा बेटा बहुत आगे बढ़ रहा है। और हर बाप को
वो खुशी होती है। हर बाप ये सोचता है कि मेरा बेटा मेरे से 10 कदम आगे बढ़े। तो बेटा ने फैक्ट्री खोल दी, बहुत बड़ी फैक्ट्री खोल दी, कामदार काम करने लगे, बहुत बड़ी एसी की ऑफिस भी बना ली। पिताजी को लगा चलो मेरा बेटे के पास मैं थोड़ा जाके आऊं। पिताजी अपने बेटे की फैक्ट्री में जाते हैं और ऑफिस में जाते हैं। ऑफिस में जैसे जाते हैं तो दरवाजा खोलते हैं तो बेटा को घूमती हुई चेयर पे बैठे हुए एसी रूम में देखा। पिताजी बहुत खुश हो गए। जैसे ही पिताजी उस बच्चे के पास गए और उसके सिर पे हाथ रखा और कहा, बेटा मेरा एक प्रश्न है, मुझे उसका उत्तर देगा? बेटे ने बोला, बोलो ना पिताजी, क्या कहना चाहते हो, क्या पूछना चाहते हो? पिताजी ने अपने बेटे के सिर पे हाथ रखा और कहा, बेटा इस अखंड ब्रह्मांड में सबसे श्रेष्ठ और महान व्यक्ति कौन है? पिताजी ने प्रश्न पूछा कि हे बेटा, इस अखंड ब्रह्मांड में सबसे श्रेष्ठ और महान व्यक्ति कौन है? तो बेटे ने कुर्सी पर बैठे बैठे जवाब दिया, पिताजी मैं। बच्चे ने क्या बोला? पिताजी मैं। पिताजी थोड़ा सिकुड़ गए। उसने सोचा मेरा बेटा कुछ प्रश्न को समझा नहीं होगा। दोबारा उसने प्रश्न किया, बेटा मैंने तुझे प्रश्न कहा कि इस अखंड ब्रह्मांड में सबसे बड़ा श्रेष्ठ और महान व्यक्ति कौन है? तो बेटे ने कहा, पिताजी मैंने एक बार तो कहा मैं। पिताजी को लगा ठीक है। पिताजी सिर से हाथ हटा के ऑफिस के बाहर जाने लगे। दरवाजे पर पहुंचे। पिताजी ने सोचा चलो एक बार फिर मैं प्रश्न पूछ लूं, बेटा को शायद समझ में नहीं आया। पिताजी घूम के वहां ही खड़े खड़े रह के बेटे को बोलता है, बेटा मैंने तुझे एक प्रश्न कहा, पूछा है कि बेटा इस अखंड ब्रह्मांड में सबसे बड़ा श्रेष्ठ और महान व्यक्ति कौन है? तब वो बेटे ने अपनी चेयर से खड़ा हो गया, अपनी कुर्सी से खड़ा हो गया और कहने लगा पिताजी के सामने उंगली बता के, पिताजी आप। पिताजी सोचने लगा, अरे बेटा 2 बार तो मैंने तुझे प्रश्न पूछा तो कहा पिताजी मैं, और बेटा मैं जा रहा हूं, और फिर मेरे को लगा चलो एक बार फिर मैं प्रश्न पूछ लेता हूं। तो कहते कि पिताजी आप। तो बेटे ने उत्तर दिया कि पिताजी जब तक आपका हाथ मेरे सिर पे था तब तक इस अखंड ब्रह्मांड का सबसे श्रेष्ठ और महान व्यक्ति मैं हूं और मैं था। मगर पिताजी जब आप जा रहे थे आपका हाथ मेरे सिर से हट गया। मां जब होती है तब उसकी योग्यता, पात्रता और उसकी अनुभूति होती है, और जब पिताजी जब न होने के बाद उसकी महानता, उसकी योग्यता हमको पता चलती है। जिंदा जिंदा आई वडील की सेवा करो। एक होता है सत्संग और एक होता है कथा। कथा किसको कहते हैं? हम दूसरे का सुनते हैं। राम के बारे में जानना है, कृष्ण के बारे में जानना है, ब्रह्मा विष्णु महेश के बारे में जानना है। किसी ने यह कहा मुझे अपने बारे में जानना है। जो अपने बारे में जानना शुरू कर दे वो है सत्संग, और जो दूसरे के बारे में जानना चाहता है वो है कथा। माँ बाप जिंदा है तब तक तो उसके पीछे कोई 5-25 हज़ार रुपया खर्चा नहीं करता है। मरने के बाद बोलता है कि मैं उसके पीछे शिव पुराण कराऊंगा, रामायण कराऊंगा, भागवत कराऊंगा, हरि कथा कराऊंगा, मंडल बुलाऊंगा। न वो मरने वाले को पहुंचेगा न कराने वाले को पहुंचेगा। कथाकार सब करोड़पति हो गए, अरबों खरबोपति। आई वडील की सेवा करो। भगवान के पास कुछ मांगो मत। जब आई वडील के पास से बेटा कुछ मांगता है तो हम अपमान किसका करते हैं? अपना कि माँ बाप का? माँ बाप का, क्योंकि माँ बाप को पता है कि किस वक्त मेरे बेटे को मुझे क्या देना है। उसी प्रकार जब हम भगवान के पास कुछ मांगते हैं तब हम अपमान किसका करते हैं?
भगवान का कि हमारा? हम भगवान का अपमान करते क्योंकि हमारी योग्यता के हिसाब से हमें उस समय पर मिल जाएगा। तो एक भगवान का बहुत बड़ा भक्त था, भगवान का बहुत बड़ा भक्त था। वो हरनिश मंदिर में जाता था, मंदिर में जाता था जरूर, पांव पड़ता था, मगर कोई रिक्वायरमेंट नहीं थी। वो कुछ मांगता नहीं था भगवान के पास से, बस प्रणाम करता और निकल आता। ऐसा दिन प्रतिदिन होने लगा। दिन प्रतिदिन होते 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 एक दिन ऐसा आया, वो फिर भगवान के मंदिर में रोज की तरह गया और कहने लगा, प्रभु आज मैं बहुत संकट में हूं, प्रभु आज तो आपको मेरा काम करना पड़ेगा, आज तक तो मैंने कुछ मांगा नहीं है, मगर आज मैं बहुत कठिनाई में हूं, मुझे 5 लाख रुपए की बहुत आवश्यकता है और आज कैसे भी करके आपको मेरा काम पूर्ण करना है। ऐसा प्रार्थना निवेदन करके वो मंदिर से बाहर निकल रहा था। तो जिंदगी में जब वो मंदिर में गया तो उसने पीछे मुड़ के देखा नहीं, मगर उस दिन उसको लगा चलो मैं थोड़ा पीछे मुड़ के देख लेता हूं। तो जब उसने मंदिर से बाहर निकला और पीछे मुड़ के मूर्ति की तरफ देखा तो उसे भगवान हंसते हुए दिखाई दिए, उसे भगवान हंसते हुए दिखाई दिए। तो वो तुरंत भगवान के पास गया और कहने लगा, अरे वाह प्रभु, जिंदगी में मैंने कभी कुछ मांगा तो नहीं, मगर पहली बार मुझे अड़चन आई तो मैंने आपके पास से 5 लाख रुपया क्या मांग लिया, और दोबारा जब मैं पीछे देखता हूं तो आप मुझे हंसते हुए नजर आते हैं। तो भगवान ने कहा, अरे बस हंसू नहीं तो क्या रोऊं, तू रोज मेरे पास आता है, मैं तेरी योग्यता, तेरी पात्रता, तेरी श्रद्धा को तपास रहा था, तेरी तपस्या को मैं देख रहा था। आज वो दिन आया था जिस दिन मुझे तुझे देना था, मगर हे बस तूने मांगा मेरे पास 5 लाख रुपया, मगर आज तो मुझे तुझे को देना था 50 लाख रुपया। आज मुझे तुझे देना था 50 लाख रुपया, मगर तूने मांगा 5 लाख रुपया, तो 45 लाख का तो वैसे भी मुझे फायदा हो गया, तो मैं हंसू नहीं तो क्या रोऊं। तो इसीलिए परमात्मा के पास जब हम जाते हैं तो हमें कुछ मांगने की आवश्यकता नहीं है। ही इज नो वेरी वेल, वो सब जानता है कि किसको कब क्या और किस वक्त क्या देना है। इसलिए श्रद्धांजलि को समापन करते हुए आखिरी सत्संग तो बहुत होता है, चिंता छोड़ो और पूर्ण का चिंतन करो। समय बलवान है नहीं मानव बलवान, समय से पहले और भाग्य से ज़्यादा न किसी को मिला है न किसी को मिलेगा। जो समय के आगे चलता है समय उसको पछाड़ देता है, जो समय के पीछे चलता है समय उसको पीछे छोड़ देता है, और जो समय के साथ चलता है समय उसको संवार लेता है, समय उसको संभाल लेता है। मगर समय के साथ साथ चलते चलते सत्य के साथ चलो। अगर जिस दिन सत्य के साथ चलना शुरू कर दोगे वो समय अपने आप अपना राह मोड़ आपकी तरफ कर देगा। समय हमारी तरफ मुड़े या न मुड़े इसका इंतजार मत करो, मगर सत्य के साथ चलो तो हर घड़ी हर वक्त हर पल हमारे लिए पॉजिटिव ही है। तो इसीलिए चिंता छोड़ो और पुण्य का चिंतन करो। समय बलवान है नहीं मानव बलवान, समय से पहले और भाग्य से ज्यादा न किसी को मिला है न किसी को मिलेगा। न भूतो न भविष्यति, जिसने अपने वर्तमान को सुधार लिया है उसका भविष्य तो अपने आप ही सुधर जाएगा। जो आपके भाग्य में नहीं है उसे दुनिया की कोई भी शक्ति ताकत आपको कुछ भी दिलाने में सक्षम नहीं है, आपका देहधारी गुरु भी नहीं। और जो आपके भाग्य में है उसे दुनिया की कोई भी शक्ति ताकत आपसे छीनने में सक्षम नहीं है। असंभव को भी संभव करने वाला एक पूर्ण परमेश्वर परमात्मा ही है। अतः निस्वार्थ सत्कर्म ही काम ज्ञानो है और पूर्ण के प्रति आत्मसमर्पण की प्रार्थना ही पारसमणि है। मांगो कुछ मत, कहो कुछ मत, बोलो कुछ मत, इज नो वेरी वेयर। ओम शांति। आज बड़ी माँ को श्रद्धांजलि रूप से आपने हमारे को सुना। ओम साई राम, ओम शांति। साने गुरुजींनी म्हटलंय की आभाळाचा कागद आणि समुद्राची शाही जरी केली तरी आईवडिलांची महती व्याख्या या ठिकाणी कोणालाही लिहिता येणार नाही।
तांबडे अशोकराव तांबडे यांच्या मातोश्री कैलासवासी ठकूबाई यांना जाऊन आज आपल्यातून 1 वर्ष झालं आहे. माझ्या अगोदर महात्माजींचं या ठिकाणी प्रवचन झालं. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी, जिस घर में माँ बाप हंसते हैं उस घर में भगवान बसते हैं. आई वडील आणि तारुण्य या 3 गोष्टी माणसाला जीवनात एकदाच मिळतात आणि त्या गेल्यानंतर त्याचं महत्त्व कळतं. बावलालजी, तुमच्या तांबडे परिवाराला आई गेल्यानंतर जे 1 वर्षामध्ये त्यांची पावलोपावली तुम्हाला त्यांची उणीव भासली असेल, त्यांची आठवण आली असेल. शेवटी प्रत्येकजण जाणारच असतो, परंतु तुमच्या तांबडे परिवाराचा भरभक्कम आधार माया, जी आईची माया असेल त्या मायेला आपण पारखे झालेला आहात. आई ही जन्मभराची शिदोरी असते, ती आयुष्यभर सरतही नाही आणि उरतही नाही. आई काय असते तर आई असं एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं. आई लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते. अशी आई आज आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या ढेपले परिवाराच्या वतीनं या तांबडे परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर देव अशी परमेश्वराला विनंती करतो आणि मातोश्रींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी निमगावचे सरपंच नवनाथप्पा मुरडणार यांचे या ठिकाणी ते या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आलेत. मी त्यांनाही या ठिकाणी तांबडे कुटुंबियांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी मित्र एक सांगावंसं वाटतं, याचसाठी केला होता अट्टाहास, अवघा संसार सुखाचा व्हावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा रामराम घ्यावा. आणि खऱ्या अर्थाने आज वर्ष झालं ही माऊली अगदी पोरकेपणा करून त्या ठिकाणी निघून गेली, पण अतिशय 4 लेकरं, 3 लेकरं, 2 मुली, ही संसाराची बाग अतिशय सुंदर त्या ठिकाणी फुलवून ती माऊली आज 1 वर्ष झालं आपल्यातून निघून गेली. पण प्रत्येक माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस तो जन्माला येताना त्याच्या मनामध्ये एक स्वप्न घेऊन तो या ठिकाणी जन्माला येतो आणि ते स्वप्न असतं की लहान लहान मुलं बाळं व्हावीत, मुलाबाळांची लग्न व्हावीत, ती मुलं बाळं मोठी व्हावीत, सुसंस्कारित व्हावीत आणि अतिशय त्यांच्या पायावर त्या ठिकाणी उभी राहावी. आणि खरोखर या माऊलींनी तो जो पण त्या ठिकाणी आयुष्यामध्ये त्यांच्या पतिदेवांबरोबर म्हणजे दादांबरोबर केला होता, तो सर्व त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केला. आणि मग म्हणूनच आपण म्हणतो की आमचा रामराम घ्यावा. आणि म्हणून त्या माऊलींनी आपल्याला आज वर्ष झालं या ठिकाणी सर्वांना त्या स्मृतीसागरामध्ये लुटून त्या ठिकाणी त्या निघून गेल्यात. मी या ठिकाणी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि नाशिक जिल्हा दशनाम गोसावी समाजाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि पुनश्च एकदा आपण आलेल्या सर्व महानुभावांचे आभार मानतो. या ठिकाणी सहकार नेते सुरेशभाऊ डोखळे यांनी या ठिकाणी येऊन 2 शब्द मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूलालजी तांबडे, त्यांचे 2 बंधू, त्यांच्या 2 भगिनी, या 5 जणांच्या मातोश्री गंगा वागीरती कैलासवासी ठकूबाई पंढरनाथ तांबडे यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व नातेवाईक व परिसरातील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, आज आईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले व त्यांच्या पश्चात असा एकही दिवस त्यांचा गेलेला नाही का आईंची त्यांच्या परिवाराला, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आठवण झालेली नाही. व त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ज्या दोन्ही स्वामींनी इथं जी काही प्रवचनरूपी सेवा समर्पित केली त्याबद्दल मी दोन्ही तांबडे परिवारांच्या वतीने त्यांचं ऋणनिदेश व्यक्त करतो व आमच्या डोखळे परिवाराच्या वतीने आजींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे निकटवर्तीय, नाशिक जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष समाजभूषण सन्माननीय भाऊलालजी तांबडे
त्याचप्रमाणे संपूर्ण तांबडे परिवार आणि खेमनरताई यांच्या निमंत्रणाने आपणा सर्वांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला लाभलेलं सुंदर स्वरूप. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मनुष्याच्या जीवनामध्ये 16 संस्कार आहेत आणि 16 संस्कारापैकी 16वा संस्कार म्हणजेच वर्षश्राद्ध, आजच्या भाषेत पुण्यस्मरण. आणि त्या पुण्यस्मरणाची सेवा ज्यांच्याकडे होती ते आपल्यासमोर निघून गेले. त्या महाराजांचं मलाही नाव माहिती, पण आपल्यासमोर जे बसलेले आहेत त्या महाराजांनी विवेचन करीत असताना आई आणि वडील काय हे अतिशय उत्कृष्ट असं विवेचन केलं. त्याबद्दल प्रथम त्यांचं मी आपणा सर्वांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. आणि अनमोल जन्म दिला ग आई तुझे, उपकार फिटणार नाही, अशा आईला तांबडे परिवार आणि खेमनरताईकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि तुका म्हणे एका मरणसी सरे, उत्तमची उरे, कीर्ती मागे आजींची कीर्ती. म्हणजेच आपणा सर्वांची उपस्थिती, आपणा सर्वांची उपस्थिती हीच आजींना तुमच्या सर्वांच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, कर्नाळत गावाच्या वतीनं, निफाड पंचायत समितीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. उपस्थित सर्व सज्जन, आता जे विवेचन बाबांचं आणि साईबाबांचं झालेलं आहे ते खूपच सुंदर होतं. आणि त्यांनी आपल्याला आपल्या आयुष्यात कसं वागावं, कसं मोठं व्हावं आणि या समाजाचं ऋण कसं फेडावं हे सर्व महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे. आजच्या या दिवशी आमच्या भाऊलालच्या मातोश्री ठकूबाई यांच्या स्मृतीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि आपल्या याच्यात म्हटलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आईचं महत्त्व फार अनन्य साधारण आहे. आजच्या प्रित्यर्थ मी त्यांना हे अभिवादन देऊन मी माझ्या भाषणाला विराम देतो. कैलासवासी गंगा भागीती ठकूबाई पंढरीनाथ पाटील तांबडे ह्या आमच्या आत्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्यानिमित्ताने त्यांचं हे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम तांबडे परिवाराने आयोजित केला. अतिशय देखणा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. तांबडे परिवार हा अति जीवाभावाचा परिवार आहे. अतिशय नातं गोतं जपणारा परिवार आहे. आणि आमची आत्या तर एक सज्जन माता होती. आमच्या या आत्याचं ज्या वेळेस माझं बोलणं व्हायचं, मी भाऊलाल पाटलाकडे ज्यावेळेस जायचो त्यावेळेस आत्या तिथं असायची किंवा तळेगावला असायची. अतिशय सात्विक आणि सामंजस्यानं विचारपूस, फार लहान मोठ्याची विचारपूस करायची. अशी ही माता माऊली ह्या कुटुंबाला मोठं करून गेली. भाऊलाल तांबडेसारखा एक हिरा या जिल्ह्याला तिने दिला. आणि म्हणून खरंच खऱ्या अर्थानं आज हे हा परिवार धन्य आहे. आणि म्हणून माझ्या निमगावच्या मुरडणार परिवाराच्या वतीने मी या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपल्या समाजाचं भूषण नाशिक जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय भाऊलालजी तांबडे साहेब यांच्या मातोश्रीचं आज प्रथम पुण्यस्मरण. कैलासवासी ठकूबाई पंढरीनाथ पाटील तांबडे यांच्या आज वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. खरं तर स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. आणि आईचं महत्त्व काय असतं हे आपल्या प्रत्येकाच्या स्मरणात आहे. कारण की वडील हा घराचा पाया असतो आणि आई ही घराची कळस असते. पाया जर पक्का असेल तरच इमारत उभी असते. आणि कुठलंही मंदिर बांधलं तर त्याच्यावर कळत नसेल तर त्याला मंदिर म्हणत नाही. आणि म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये आईवडील काय असतं हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून संत महात्म्यांनी सांगितलंय की शरीराची गावी आलिया
जन्ममृत्यूच्या सोहळ्या. जन्ममृत्यू हा मनुष्याला अटळ आहे आणि म्हणून मी माझ्या मुरडनर कुटुंबियाच्या वतीने या मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. निधनानंतर पुन्हा एकदा त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तांबडे कुटुंबाचं दुःख हलकं करण्यासाठी उपस्थित भाऊलाल तांबडेंचा नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक आणि बंधू भगिनी, तांबडे कुटुंबांचं जर काही सांगायचं जर म्हटलं, आजींचं काही सांगायचं जर म्हटलं तर अत्यंत कष्ट आणि या कष्टातूनच आपला मुलगा भाऊलाल यांना त्यांनी एक आदर्श असे समाजात कसं वागायचं, सर्वसामान्यांना मदत कशी करायची आणि विशेषतः संघर्ष कसा करायचा अशा पद्धतीचं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शनातूनच भाऊलाल यांचं उगमस्थान आणि आयुष्य चाललं आणि त्या आयुष्यातूनच सर्वसामान्य माणसानं भाऊलाल यांच्यावर प्रेम करून विशेषतः या जिल्ह्यामध्ये आज तरी माझ्या मते एक अग्रस्थान निर्माण करून दिलेलं आहे आणि त्यांच्याच आशीर्वादानं भाऊलालची वाटचाल यापुढे निश्चित चांगल्या पद्धतीची राहील अशा पद्धतीच्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आजींच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी परमेश्वराजवळ आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो. नाशिक जिल्हा शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष भाऊलालजी तांबडे यांच्या मातुश्री कैलासवासी ठकुबाई तांबडे या आपल्यातून जाऊन एक वर्ष आज झालेले. जन्म झाला त्या प्रत्येकाला मरण आहे, परंतु ज्याची आई जाती, ज्याची जन्मदाती जाती, त्याला कधी आई परत भेटत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या उक्तीप्रमाणे भाऊलाल तांबडे, त्यांचे 2 बंधू, 2 बहिणी यांची आई जाऊन आज 1 वर्ष झालेले. निश्चितपणानं या कुटुंबाला दुःख झालेले आणि आज ते दुःख पेलण्याची, हलकं करण्याची, त्यांना शक्ती देण्यासाठी महाराजांनी आज आईवडिलांच्या बाबत जे योग्य असं मार्गदर्शन केलेले आणि त्या मार्गदर्शनातून तुमच्या आपल्या सगळ्यांच्या विचारांनी, मार्गदर्शनाने त्यांचं दुःख कमी हो आणि आईच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं परमेश्वराला प्रार्थना करतो आणि परत एकदा ठकुबाईला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आमच्या भगिनी ठकुबाई तांबडे यांच्या वर्षश्राद्धास जमलेल्या तमाम शोकाकुल बंधूंनो, खरं तर असं म्हटलं जातं की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. त्याच पद्धतीने मनुष्य ज्या दिवशी जन्माला आला त्याने घेतलेला श्वास आणि मृत्यूसमयी सोडलेला श्वास, या 2 श्वासातील त्याचं अंतर म्हणजे हे त्याचं जीवन असतं आणि त्या जीवनातून तो आपल्या परिवाराची नाव पैलतराला नेत असतो आणि ती अशीच नाव कैलासवासी ठकुताईंनी भाऊराव पाटलांची नेली. या नावेत नेत असताना अनेक सुखदुःखाची ओझे त्यांनी वाहिली असतील, परंतु आपल्या मुलाचा असा गौरव पाहून, एवढी प्रसिद्धी पाहून नक्कीच त्या आत्मसन्मानाने स्वर्गवासी झाले असेल. परमेश्वर त्यांना चिरशांती देवो. त्यांच्या पवित्र स्मृतीस मी माझ्या नाईकवाडी परिवाराच्या वतीने विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या मातोश्री आमच्या मावशी. आम्ही बालपण त्यांच्या अंगाखांद्यावर वाढलो आहे. माझे मित्र आणि तसे माझे भाऊ भाऊलाल तांबडे, भागवत तांबडे, अशोक तांबडे,
तसेच माझ्या भगिनी मुक्ताबाई आणि छायाताई या कुटुंबाचा आणि आमचा संपूर्ण गावाला इतिहास माहिती आहे. त्यांचे वडील आणि माझे वडील हे बालपणीचे मित्र, तसंच बालपण आम्ही आमच्या पुढच्या जीवनातही सांभाळून ठेवलेलं आहे. आई जाण्यानं दुःख होतं, तसंच वडील पण तितकेच महत्त्वाचे आहे. या दोघाही व्यक्तींनी भाऊलाल तांबडे व परिवारावर तसेच आम्हा शेजाऱ्यांवर पण जे संस्कार केले ते पालनपोषण करण्याचा आज आम्ही प्रयत्न करतोय असंच म्हणावं लागेल. त्यांच्या जाण्यानं भाऊलाल तांबडे व परिवारावरच तसे तांबडे परिवार आणि आमच्यावरही आम्हालाही खूप दुःख असं होतं आहे. आम्ही प्रत्येक वेळेस कधीही आमचे काका बस ड्रायव्हर होते. काका बसमधून उतरल्यानंतर कधीही गावात उतरले नाही. आमच्या मळ्याच्या वस्तीवरच उतरायचे आणि पहिले माझ्या वडिलांची भेट घ्यायची. तिथून तासनतास दोघांच्या गप्पा व्हायच्या. कधी त्यांना गप्पांच्या ओघामध्ये भूक लागली असं कधी जाणवलं नाही. मग सहज दोघंजण एकमेकाला विचार, काय रे तू जेवला का? नाही, जेवायला जायचं आहे. मग बसा दोघं पण एकत्र जेवायला बसायचं, असं आम्ही त्यांना बघितलेलं आहे. आणि याच पद्धतीने आम्ही आजही एकमेकांविषयी म्हणजे तेच प्रेम आज आम्ही टिकून ठेवलेलं आहे. परमेश्वर पुढील भावी आयुष्यातही असंच आम्हाला वागण्याची सद्बुद्धी देव. आणि त्या आमच्या मावशी आणि काका यांच्या जाण्यानं त्यानंतर माझे वडील पण वारले. माझ्या वडिलांच्या दुःखात पण काका मावशी आमच्याकडं म्हणजे आमचे नात्याचं जरी नसलं तर नात्याच्या पलीकडचं नातं आहे. आणि असे हे काका मावशी जाण्यानं आमच्या कुटुंबियावर तसेच भाऊलाल तांबडे, अशोक भाऊ, भागवत दादा, छायाताई, मुक्ताबाई यांनाही जसं दुःख झालं तसं आम्हालाही आहे. परमेश्वर आमचं सर्व दुःख आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कमी करतं आहे हे यातून दिसतं आहे. यानंतर मी माझ्या ढाकणे कुटुंबियांच्या वतीनं, तळेगाव ग्रामस्थांच्या वतीनं या मातेस भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, ठकोबाई पंढरीनाथ तांबडे यांच्या जाण्यानं त्यांचे मुलं मुली, नातेवाईक, मित्रपरिवार यांना जे दुःख झालेले ते दुःख पेलवण्याची परमेश्वर या परिवाराला शक्ती देव. खरं तर भाऊलालची चौकशी करणारं आता कोणी राहिलं नाही. कारण आई राहती तोपर्यंत ती किती म्हातारी हो, मुलगा म्हातारा होपर्यंत तिला तो मुलगा घरी आला नाही याची सातत्यानं काळजी असती. म्हणून आई जाण्यासारखं मोठं दुःख नसतं. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपलं कोणीतरी ह्या जीवनामध्ये आपली चौकशी करणारं, आपल्यावर तो धाक दडपण असतं ते देखील आईचं असतं. परंतु आई गेल्यानंतर आपल्याला काही अडचण आली तर ते दुःख कोणाला सांगावं ते सांगता येत नाही. आजकाल आपण बघितलं का पंतप्रधानांची आई वारली तर त्या पद्धतीनं आईचं दुःख किती मोठं असतं तर काल आपण टी व्हीवरती सगळ्यांनी बघितलेलंच असेल. आणि म्हणून या मातोश्रीच्या जाण्यानं ह्या परिवाराला जे दुःख झालं असेल, परंतु यांनी त्यांच्या बहिणी वगैरे असतील त्या बहिणीला आईची जाणीव होऊन दिली नाही पाहिजे. कारण आपली आई आहे अशाच पद्धतीनं त्या बहिणींचा नात्यागोत्याचा आदर करावा अशी मी माझ्या चुंबळे कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नाशिक जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या मातोश्रीच्या वर्षश्राद्धानिमित्त उपस्थित सर्व शोकाकुल. आज भाऊलाल तांबडेचं जे संघर्षमय जीवन आहे त्या जीवनामध्ये भाऊलाल तांबडेंनी एकदा नाही दोनदा जिल्हा प्रमुखपद स्वीकारलं आहे. कारण त्यांच्या कार्याची दखल घेतल्यामुळेच त्यांना आजपर्यंत इथपर्यंत मजल मारता आली. आणि भाऊलाल तांबडेंना जो काही आज संघर्षमय जीवनामध्ये जो आईवडिलांचा जो शुभाशीर्वाद मिळाला त्या कृपेने आज त्यांनी इथपर्यंत मजल मारली. आणि भाऊलालबद्दल बरंच काही सांगता येईल, परंतु तांबडे कुटुंबाचं जे आमचं एक नाते ऋणानुबंध आहे तर
ज्या मातोश्री गेल्या, आपण म्हणतो ना तिन्ही जगाचा स्वामी, आई विना भिकारी, तर आई ही किती महत्त्वाची असती ही सर्वांना माहिती आहे. त्यामुळे तांबडे कुटुंबावर जो दुःख आले त्या दुःखामध्ये मी व माझं खेमनार कुटुंब, त्याचबरोबर नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचं संचालक मंडळ त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आणि आमची सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. श्रद्धांजलि के 2 शब्द ये आई के आशीर्वाद कृपा से ही मेरे उखान विषय में आपको कह रहा हूँ. तो कहते हैं कि संत न बनोगे तो चलेगा, संत न बनोगे तो चलेगा, मगर अच्छे संतान बनना श्रवण की तरह. जैसे भावलाल जी है और आप में भी आई वडील की बहुत इज्जत करने वाले आप में से भी बहुत बेटे लोग हैं. योगी न बनेगा तो चलेगा, योगी नहीं बनोगे तो चलेगा, मगर किसी जरूरतमंद के लिए उपयोगी बन जाओगे ना, ये भी बहुत बड़ा आपका सेवा का काम हो जाएगा. और आखिर में एक संदेश है, सदगुरु की तरफ से समझ लो या आई वडील की तरफ से समझ लो कि अखंड ब्रह्मांड में जो भी आए, अखंड ब्रह्मांड में जो भी आए, राम आए, कृष्ण आए, कोई भी अवतारी पुरुष आए, या हम जैसे सदगुरु आए, या कोई आई वडील, या तो कोई भी जीव, उसके लिए परमात्मा ने 3 पेज की डायरी देके हमको भेजा है. ऑन रिपोर्ट 3 पेज, 3 पेज की डायरी लेके हमको भेजा है. उसमें से हम यहाँ पर एक कला करने वाले कलाकार है, कैसी कला करना, कैसा अभिनय निभाना, वो अपने ऊपर डिपेंडेंट है. तो 3 पट्टे की 3 पेज की डायरी सबको लेके भेजा है. उसमें से पहला पन्ना है जन्म, भगवान ने लिखा है. पहला पन्ना परमात्मा ने लिखा है जन्म. आखिरी का पन्ना लिखा है परमात्मा ने मृत्यु, जो शाश्वत सत्य है, आया सो जाएगा राजा रंग फकीर. और बीच में का जो पन्ना है, प्लीज आई एम रिक्वेस्ट फॉर यू, पॉजिटिवली इसको दिमाग में बांध के रख लो कि जो बीच में का जो पन्ना है वो हमारे ही चित्रगुप्त है, हमारे ही चिप, हम खुद हमारे हाथ से लिख रहे हैं. तो बीच में का जो पन्ना है वो हमें हमारे द्वारा खुद को लिखना है. हमें राम बनना है या रावण बनना है, हमें कैसा इस प्रकृति पर, इस संसार में अभिनय करना है, वो हमारे ऊपर डिपेंडेंट है. इसलिए ये 3 पेज की डायरी को याद रखो. पहला पन्ना परमात्मा ने लिख दिया है जन्म, आखिरी का पन्ना परमात्मा ने लिख लिया है मृत्यु, और बीच में का जो पन्ना है वो हम आप सभी को लिखना है. अब क्या लिखना, कैसे लिखना, आगे का जीवन आपको कैसे अच्छा बिताना है, वो आपके ऊपर डिपेंडेंट है. और स्वर्ग का आखिर का मैं बता दूं कि व्हाट इज द मीनिंग ऑफ द स्वर्ग. इंसान जब मर जाता है तब कोई देवलोक कहता है, तो कोई कहता है कि भ्रमलीन हो गए, मगर स्वर्ग का ओरिजिनल और वास्तविक अर्थ क्या होता है? कोई ऐसा नहीं लिखता कि नरक में गया, मगर स्वर्ग का वास्तविक अर्थ होता है स्वग्रह, स्वगृह, जहाँ से हम आए हैं वहाँ ही हमें वापस जाना है. तो हम ऐसी करनी करके चले जाए, जब हम आए जग रोए, जग हंसा और हम रोए, करनी ऐसे करके चले जा कि जग रोए और हम हंसे, मगर ऐसी करनी नहीं जगत को रुला के कि 5 करोड़ का उठामना देवा करके जाए और वो हमारे पीछे रोते रहे. कुछ ऐसी हमारी कोई कार्य हम सुगंध छोड़ के जाए ताकि लोग हमें घड़ी 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 याद करे, कोई हमारी फरियाद न करे. ऐसा जीवन. ओम शांति अस्तु.